जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24 ऑक्टोबर इसवी सन 1618. औरंगजेब मराठ्यांच्या इतिहासात सर्वात जास्त मराठ्यांशी आणि महाराष्ट्राशी संबंध आलेला बादशहा, ज्यांच्या कारकिर्दीत मोगल साम्राज्याने वैभवाचे अत्युच्च शिखर पाहिले, तसेच त्यांच्याच अखेरच्या कारकिर्दीत हेच साम्राज्य मराठ्यांशी लढताना आर्थिकदृष्ट्या व राजकीय दृष्टीने विस्कळीत आणि लयाला गेलेले पाहायला मिळाले. दिल्लीचा बादशाह शहाजहान यांचा विवाह त्यांच्यापेक्षा फक्त 14 महिन्यांनी लहान असणाऱ्या असफन खानाच्या लावण्यवती मुलगी अर्जुमंद बानू बेगम उर्फ मुमताज महल हिच्याशी 13 एप्रिल 1612 रोजी झाला होता. मुमताज महलाचा मृत्यू 7 जून 1621 रोजी बऱ्हाणपूर येथे झाला. या 20 वर्षाच्या काळात शहाजहान आणि मुमताज महल यांना 8 मुलगे व 6 मुली अशी एकूण 14 अपत्ये झाली. यातील 8 अपत्ये लहानपणीच मरण पावली. त्यातील त्यांचे 6वे अपत्य म्हणजे पहिला आलमगीर म्हणून दिल्लीच्या गादीवर बसणारा मोहिउद्दीन मोहम्मद औरंगजेब. 24 ऑक्टोबर इसवी सन 1624. शके 1546 रक्तांची संवत्सरे कार्तिक मासी भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्कर खान व आदिलशाही मुल्ला मोहम्मद या दोघांच्या छावणीवर मालिक अकबराच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांचा पाडाव केला. 24 ऑक्टोबर इसवी सन 1657. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकले. इसवी सन 1657 मध्ये बादशाह शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी असल्याची बातमी पडताच दक्षिणेत असलेला औरंगजेब अस्वस्थ झाला. उत्तरेत परतण्याच्या मनस्थितीत असतानाच त्याने आपला जुन्नरचा सुभेदार मोहम्मद युसूफ याला कल्याणचा ताबा घेण्यासाठी पाठवले. तिथला आदिलशाही सरदार हबश खान आणि त्यांची लढाई होऊन त्यात हबश खान मारला गेला. शिवाजी महाराज हबश खानच्या मदतीला गेले होते, मात्र अपुऱ्या सैन्यबळामुळे ते माघारी फिरले. मात्र त्यांनी परतल्यावर लगेच पेशवा शामर्जी पंतांचे बंधू दादोजी रांजेकर यांना सोबतीला दादाजी व सखोजी कृष्ण लोहेकर हे 2 बंधू व मावळ्यांच्या देशमुखांचा सैन्य देऊन त्यांनी कल्याण व भिवंडीवर हल्ला करून स्वराज्यात सामील करून घेतली. मुघल सरदार मोहम्मद युसूफ पराभूत होऊन जुन्नरकडे निघून गेला. या हल्ल्यात सखोजी कृष्ण लोहेकर मारले गेले. कल्याणची हवालदारी महाराजांनी दादाजी कृष्ण लोहेकर यांना दिले. 24 ऑक्टोबर इसवी सन 1662. शिवरायांचे पत्र. रयतेबद्दल सदैव जागृत असणाऱ्या राजांनी सर्जेराव जेधे काका यांना आजच्या दिवशी पत्र लिहिले व शाहिस्ते खानाच्या हल्ल्यापासून सावध राहण्याविषयी सूचना केली. जे बांध धरून नेतील त्यांचे पाप तुमच्या माती बसेल, अशा याच्या पत्रातून शिवरायांची तळमळ दिसून येते. 24 ऑक्टोबर इसवी सन 1666. आग्र्याच्या सुटकेनंतर शिवाजी सुटला, आता शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने पालकरांच्या अटकेविषयीचे 19 ऑगस्ट रोजी फरमान सोडले होते. नेताजी पालकर यावेळी मोगली बीड नजीक धरून येथे होते. 20 ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेर खानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. 24 ऑक्टोबर इसवी सन 1782. छत्रपती संभाजी महाराजांचे अप्रतिम राजकारण. मुघल सैन्य कल्याण भिवंडीला वेढा देऊन बसले होते. मुघलांनी याच वेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन युद्ध सज्ज केली होती. अशा वेळी मोदी आणि इंग्रज एक झाले तर सत्तेला भयंकर निर्माण झाला असता. अशा परिस्थितीत इंग्रजांची मैत्री इंग्रजांना मुघलांची मदत करण्यापासून रोखणे हाच पर्याय शिल्लक होता आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांची मैत्री संपवण्यासाठी आपल्यातर्फे बोलण्यासाठी न्यायाधीश प्रल्हाद नेहराज देण्याचे ठरवले. यावेळी प्रल्हाद छत्रपती संभाजी महाराजांनी काही सूचना दिली. मुंबईच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मनुष्यबळ आर्थिक बळ देण्याचीही तयारी दाखवून जर इंग्रजांचे काही नुकसान झाले असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी नुकसान भरपाईचीही तयारी दर्शवली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांकडून काही दुर्मिळ वस्तू आणि मोठी पिस्तुले, मोठे बिलोरे, आरसे या गोष्टी हव्या होत्या. त्याआधी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रल्हाद पंतांमार्फत इंग्रजांना सादर. इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मागण्या अटी ऐकून यावर निर्णय घेण्यासाठी सुरतेस माणूस पाठविला व तिकडे येईपर्यंत पंतांना 10 दिवस आपल्या ठेवले. 24 ऑक्टोबर इसवी सन 1684. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका करून दिल्या होत्या. आपल्या पित्याप्रमाणे संभाजीराजेंनीही राज्याच्या मुलकी व न्यायालयीन विषयाप्रमाणेच धार्मिक कारभाराकडे जातीने लक्ष दिले होते. त्यांनी चिंचवड, बोरगाव, सज्जनगड, चाफा इत्यादी देवस्थानांची व्यवस्था नीट चालावी म्हणून त्यांची पूर्वीची वृत्ती व इनामी चालून ठेवली होती. शिवाजी महाराजांनी महादेव भट, विष्णू भट, शेंडे हे पुरमत्ते आहेत
असे जाणून त्यांना श्री गणपतीपुळ्यास देवासमोर नेहमी पुराणा सांगव्यासाठी वृत्ती आणि घर बांधण्यासाठी व शाकभाजी करण्यासाठी वतनी जमीन दिली होती. पुढच्या काळात संभाजीराजांनीही महादेव भटांचा मुलगाही योग्य वैदिक ब्राह्मण आहे असे पाहून त्याला स्वराज्याचे दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव यांच्याकडून कोठी मापे 10 मन धान्य दिले होते. 24 ऑक्टोबर इसवी सन 1709 छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कारवासातून सुटून इसवी सन 1707 महाराष्ट्रात आले. तेव्हा बहुतेक सर्व मराठा सरदार छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात जाऊन मिळाले. पण छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात कान्होजी आगरे नव्हते. ते महाराणी ताराबाई साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्याप्रमाणेच वाडीकर सावंत आणि सांदेंचा राजाही दोघेही महाराणी ताराबाई साहेब यांच्याच पक्षात होते. त्या दोघांनी महाराणी ताराबाई साहेब यांचे लांगलू चालन करून आपला स्वार्थ साधला गेला होता. खेम सावंत यांनी इसवी सन 1708 साली महाराणी ताराबाई साहेब यांना निष्ठा व्यक्त करून कुडाळ बांधे, बिचोली, पेडणे व मनेरी आणि सखाली हे महान वतन म्हणून महाराणी ताराबाई साहेब यांच्याकडून मिळवले.